आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. मॅम. येस, आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय आत्मा ऊर्जेसोबत आपण जुडलेलाच आहे आणि आता या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा कृतज्ञतेचं व्रत, कृतज्ञतेची जादू. आजचा दिवस 13वा स्वप्नपूर्ती. तुम्ही जो विचार करणार ते होणारच. म्हणजेच काय, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा असं सांगणारा द सिक्रेट आजच प्रॅक्टिकल म्हणूया, आजचं व्रत म्हणूया. पुढचं आपण सगळेजण कृतज्ञतेच्या व्रताचं पालन करत आहे. आपण सगळेजण दररोज त्या कृतज्ञतेच्या भावामध्ये आहोत आणि आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे आपण सगळे दररोज अनुभवत आहोत. आहे ना? येस. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आपण सुद्धा कृतज्ञतेच्या जादूचे हे व्रत पूर्ण करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःला घडवा असं म्हणेल मी. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवा. ते मिळवून देणारी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा. चला तर मग आज कृतज्ञतेच्या जादू या सेशनला आपण सुरुवात करत आहे आणि आजचा दिवस आहे 13वा. 13व्या दिवसाची कृती काय आहे बरं? काय आहे 13व्या दिवसाचं हे व्रत? आपण आज समजून घेऊया आणि आजचा दिवस आपल्याला काय सांगतो. तर आजचा दिवस सांगतो स्वप्नपूर्ती. तुझ्या मनामध्ये जो विचार येतो ते पूर्ण करण्याची क्षमता ही तुझ्यामध्येच आहे. ओके. आत्मजागृतीसाठी उत्कृष्ट असलेला हा आजचा दिवस. आत्मजागृती. हो, स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि कृती करा. आणि जादूने म्हणजेच काय, धन्यवादाच्या जादूने, कृतज्ञतेच्या जादूमध्ये ते स्वप्न सत्यामध्ये उतरवा. ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याची क्षमता तुमच्या आतमध्ये असलेल्या कृतज्ञतेमध्ये आहे, याची जाण ठेवा. स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि ऍक्शन घ्या. हो जाएगा फिर, असं सांगणारं हे आजचं सेशन. ही ब्रह्मांड आपल्या इच्छानं कायम ऐकत असतो. आपल्या अंतर्मनामध्ये जोही विचार येतो त्याला हे ब्रह्मांड तथास्तु म्हणत असतं. होईल तुझं, होणार आहे, होणार आहे, होणार आहे, हो जाएगा, असं हे ब्रह्मांड म्हणत असतं. आणि लक्षात घ्या, तुम्ही जो विचार करता त्यासाठी ब्रह्मांड तथास्तु म्हणत असते. मग मग गरज काय आहे? तुम्ही काय विचार करता? तुम्ही काय विचार करता? तुम्ही काय स्वप्न पाहता? त्या स्वप्नावर तुमचा किती विश्वास आहे? कृतज्ञतेने विश्वास ठेवा आणि ऍक्शन घ्यायला लागा. तुम्ही जर ऍक्शन नाही घेसाल, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कृती नाही करसाल, तर कोठेही कोणतंही तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. स्वप्न पूर्ण होण्यासाठी अगोदर मात्र ते ते अगदी अंतर्मनामध्ये आपल्याला तो पूर्ण भाव निर्माण करावा लागेल. हेच खूप गरजेचं आहे. म्हणून आजचं सेशन आहे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. मेक ऑल युअर विशेष कम ट्रू. सत्यामध्ये उतरवा. सत्यात तुमच्या इच्छा सगळ्या सत्यामध्ये उतरवायला सांगणारा आजचा दिवस. आपल्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाला हे ब्रह्मांड आपल्याला सोबत देत असतं. आपण जो विचार करतो तो विचार, मी जो श्वास घेते तो श्वास, मी ज्या प्रकारे विचार करते किंवा मी ज्या प्रकारे इतरांप्रती सुद्धा विचार करते, तो विचार, त्या प्रत्येक गोष्टीसाठी हे ब्रह्मांड आपल्याला प्रतिसाद देत असतं. आणि जेव्हा आपण त्या आपल्या इच्छेला
कृतज्ञतेच्या प्रकाशामध्ये न्हावून काढणार ना, तेव्हा अगदी जादुई पद्धतीने आपल्या इच्छा कशा पूर्ण होतात हे आपल्याला समजणारच आहे. मग आजच्या सेशनचं काय बरं उद्दिष्ट आहे? आजच्या सेशनचं उद्दिष्ट आहे की मला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे जे हवं आहे त्यासाठी आपल्याला अगोदर कृतज्ञतेचा भाव स्वतःला कसा निर्माण करायचा हे आज शिकायचं आहे. जणू काही ते मला मिळालंच आहे. काय हवं आहे तुम्हाला ती इच्छा व्यक्त करा आणि हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे युनिव्हर्स किंवा तुम्ही ज्याला कोणाला मानता, खूप खूप धन्यवाद, ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आहे हा विचार करून आपल्याला पुढे चालायचं आहे ना. नवीन कन्सेप्ट हो नवीन आहे. आणि बघा, जर काय तुम्हाला नोकरी हवी आहे, आज नाहीये तरी तिला थँक्यू म्हणा की हो माझ्याकडे नोकरी आहे. नोकरी असताना मी कसा वागेल यावर विचार करायचा आहे. आणि आणि ही सवय आपल्याला आपल्या मनाला, ऊर्जेला आणि संपूर्ण ब्रह्मांडाला स्पष्ट संकेत देत असते की मी ते स्वीकारण्यास तयार आहे किंवा ती क्षमता माझी आहे की मला ते मिळावं आणि तुम्हाला ते मिळतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच काम करत असतं. व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, ग्रॅटिट्यूड ठेवायचं आहे. आणि जेव्हा व्हिज्युअलायझेशन प्लस ग्रॅटिट्यूड मीन्स माइंड प्रोग्रामिंग प्रॉपर असावं. मन जेवढं स्पष्ट आणि सकारात्मक आणि विश्वासपूर्ण असेल ना, तेवढंच सुंदर तुमच्या समोर रिझल्ट येणार. स्पष्ट असावं, सकारात्मक असावं आणि विश्वास असावा. मला नोकरी हवी आहे, पण नोकरी हवी आहे, मोठी पोस्ट हवी आहे, ती जबाबदारी मी फेलेल की नाही, मला ते जमेल की नाही, माझ्या घरचे ऐकतील की नाही ऐकतील, आलेली संधी सुद्धा तुमच्या हातातून निघून जाईल. परंतु तुमच्याकडे आज नोकरी नाहीये आणि तुमच्या अंतर्मनामध्ये तो शुद्धतेचा भाव आहे की हो मला मिळणार आहे आणि मी ती जबाबदारी पेलू शकते. 100% तुमचं काम होणार. अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं असते. असंच कार्य करते लॉ ऑफ अट्रॅक्शन्स. आणि मग याचा अर्थ काय? आजचं सेशन म्हणजे काय तर हे सगळं सायंटिफिक दृष्टिकोनातून आहे. तरीही विज्ञान आणि अध्यात्म काय म्हणते आहे मला की या ब्रह्मांडासोबत मी सहानुभूतीने, प्रेमाने, कृतज्ञतेने केलेला हा संवाद आहे. हे काय आहे? आजच्या विश मागणं म्हणजे मी माझ्या मनाशी जसं मला वाटते तसं हे ब्रह्मांड मला प्रत्युत्तर देणार आहे हा विश्वास आहे. हे मला आजच्या कृतीमधून करायचं आहे. आणि मग बघा की अगोदरच धन्यवाद देणं तुमच्या भविष्याला कसं साकार रूप देतं. मग बघा तुमच्या भविष्याचं स्वरूप कसं आहे ना हे तुम्ही तुमच्या विचारामध्ये क्रिएट करा. मग बघा तुम्हाला आजच्या सेशनचं उत्कृष्ट असं महत्व तुम्हाला समजणार आहे. देणार हे युनिव्हर्स सगळं काही देणार, भरभरून देणार आणि आपण घेणार. कारण त्या युनिव्हर्सकडे एवढं काही आहे ना, अफाट ब्रह्मांड अफाट. आणि आपण घेणारे लेकर छोटे आहे ना. आपल्या क्षमता छोट्या, आपल्या मागण्या छोट्या, पण आपल्या कॅपॅसिटीनुसारच मागणार आहे. आपली मागण्याची क्षमता वाढवूया, घेण्याची क्षमता वाढवूया. हो जाएगा. तेव्हा येते आयुष्यामध्ये ब्रह्मांड तथास्तु. तेव्हा म्हणतं. चला मग थोडस पुढे जाऊया. या ब्रह्मांडाचे धन्यवाद तर मानायचेच आहे. आज आपल्याला बघायचं आहे आजच्या सेशन मध्ये मला काय मिळालेलं आहे. आणि हो मी अगोदरच आभारी आहे कारण माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, या ब्रह्मांडाचे मी किती धन्यवाद मानावे ना तेवढं कमीच आहे. मी म्हणूनच सांगते सेशनला प्रॉपर सुरुवात करायच्या अगोदर मी सांगते तुम्हाला की हो मी या ब्रह्मांडीय ऊर्जेची खूप खूप आभारी आहे. कारण माझ्या मनातील स्वप्न, इच्छा, ध्येय जणू ती अगोदरच पूर्ण झालेली आहेत. खरंच आहेत, कृतज्ञता आहेच. आणि
पुढची जे काही स्वप्न आहेत ती मी आताच फील करते की ते पूर्ण झालेले आहेत. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जा, खूप धन्यवाद. चला तर मग आपण आता पुस्तक घेऊया. ओके, आणि वाचन करूया. बघूया बरं की विश्वरूप संकल्प शक्तीला सक्रिय कसं करायचं आहे. या ब्रह्मांडातील ही क्षमता कशी बरं आपल्याला ऍक्टिव्ह करायची आहे आपल्या आतमधली. हा, आतील ऊर्जेला, या सृष्टीवर मला जे काही निर्माण करायचं आहे तेथे माझ्या भावना, माझे शब्द, माझी कृती, माझा विश्वास एकत्र कसा आणायचा आहे आणि हे एकत्र आणल्यानंतर या सृष्टीवर कशा प्रकारे मी माझं अस्तित्व निर्माण करतो आणि माझा आतला आवाज, माझा विश्वास, मला ही ब्रह्मांडी ऊर्जा मला कशी पावलोपावली मदत करून पुढे नेते. तर बघायचं आहे फक्त. यस, कुठेच नाही, काही अंधश्रद्धा नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. तुम्हाला काय हवं आहे? नवीन संधी हवी आहे? हो, यासाठी सुद्धा वैभव हवं आहे, यश हवं आहे, मनाची स्पष्टता हवी आहे. तुम्हाला जे काही हवं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमचं घर हवं आहे. हो, तुमच्या भावना, ते दृश्य, तुमचे विचार, तुमची कृती एकत्र करायची आहे. आजच्या सेशन मधून तुम्हाला शिकायचं आहे. आजचा दिवस 13वा. आजचा दिवस 13वा आणि 13व्या दिवशी काय म्हटलं आहे? तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. कल्पना शक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे, असं एका लेखकांनी म्हटलेलं आहे. कल्पना शक्ती ही खरोखरच जादूचा गालिचा आहे. काय म्हणायचं असेल लेखकांना? हो, बघा, आपण आता आपल्या दररोजच्या कृतींचं आचरण करूनच राहिलो, त्यात प्रश्नच नाहीये. करतोय ना? हा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी अनेक सगळ्या गोष्टी अशाच कायम मिळत राहाव्या यासाठी पण आपण कृतज्ञतेचं व्रत आता गेल्या गेल्या 12 दिवसापासून करत आहे. हो ना, आपल्या उपवासाला सुरुवात गेल्या मागच्या 12 दिवसापासून झालेली आहे आणि आपण ते करत आहात ना तुम्ही थँक्यूचा उपवास. रोज सकाळी उठलं की थँक्यू. त्या श्वासाला धन्यवाद, मला मिळालेल्या पहिल्या श्वासाला. मी पृथ्वी मातेवर पाय ठेवायच्या अगोदर थँक्यू. किती तो भाव, आपल्या अंतरंगातला भाव जणू बदलत आहे. आणि दररोजची कृती मी करू शकत आहे त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होत आहे त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला पुढचा आपला प्रवास अधिक थोडा पुढे नेण्यासाठी ऍक्टिव्ह व्हायचं आहे आणि एक एक कृती पुढे करायची आहे. ही जशी जशी आपण कृती करणार तसं तसं अधिक आपल्याला भर आपल्या कृतज्ञतेमध्ये पडत जाणार. तुम्हाला तुमच्या कृतज्ञतेमध्ये भर पाडायची आहे ना? टाकायची आहे ना भर? मग नक्कीच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता. चला तर मग आता आजच्या सेशन मध्ये आपण सुरुवात करूया त्या कृतज्ञतेला भर टाकण्याची. आणि ही परंपरा, ही संस्कृती या जगामधील अनेक देश वापरतात बरं काय, की ते काम होण्या अगोदरच त्यांना धन्यवाद मानतात. आणि एखादं कार्य व्हायच्या अगोदरच त्या गोष्टीचे आनंद उत्सव मनवणारे देश आहेत. प्राचीन काळापासूनच बघा, इजिप्त पासून ही सुरुवात झालेली आहे की त्या नाईल नदीला आलेला पूर देखील, पाण्याचा प्रवाह नदीत सातत्याने असाच राहू यासाठी उत्साह साजरा करतात. आपण भारतीय गंगा मैयाची पूजा करत असतो, करतो ना? हा, व पाऊस पडायच्या अगोदर शेतकरी वर्ग वरुण देवाची पूजा करतात. हो ना, कारण या वर्षीचा आम्हाला पाऊस मुबलक असणार आहे अनेक सगळ्या गोष्टीसाठी. हो ना. हा, अनेक धर्मांमध्ये इच्छित गोष्ट मिळण्याच्या किंवा ती स्वीकारायच्या अगोदर आभार मानणे किंवा उत्सव साजरा करणे ही पद्धती आहे. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एखाद्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करणे, याचा एखादी गोष्ट आकर्षित करणे म्हणजेच काय, सेम एनर्जी, आपण म्हणतो ना सेम फ्रिक्वेन्सी
मॅच होत असते. सारख्या गोष्टी आकर्षित होतात एकमेकांकडे. तुमच्याकडे जी ऊर्जा आहे त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात, असं म्हणणं असते त्याचं. मग आकर्षणाचा सिद्धांत काय म्हणतो, की एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. म्हणजेच काय, तर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्यासारखी ती प्रतिमा अगोदर तुमच्या मनात तयार करा, नंतर ती तुम्हाला मिळणारच आहे, एवढं लक्षात घ्या. आधीच मिळाली आहे त्यासाठी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. नेहमी नेहमी सांगितलेलं आहे लेखिकांनी, ज्यांच्याकडे आता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे. आणि ज्या त्यांना तो असो किंवा ती असो, त्यांना ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. आज माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी कृतज्ञ राहणे आपण शिकलो आहे. मला जे हवं आहे ते मला मिळालेलं आहे, त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करणे आजच्या सेशनचं महत्वाचं उद्दिष्ट. मला जे मिळालेलं आहे ते, माझा आवाज क्लिअर होतो ना सगळ्यांना? मला तुम्ही असे स्पष्ट दिसत नाहीये. अंगठा दाखवा मला. हं. आज सगळ्यांचे माईक बंद आहे, त्याकरता खूप खूप धन्यवाद. झाला सुरू. म्हणता बरोबर. काय काय हरकत नाही, काय हरकत नाही. आता कोणीच नाही अनम्यूट करणार. आता मी चुप केलाय सगळ्यांना. काय हरकत नाही. आता मग आपल्याला या कृतीचा वापर करायचा आहे. मला काय हवंय, मला घर हवं आहे. मला ना माझं घर छान, मला माझा बंगला हवा आहे. असते ना, माझं घर हवं आहे. प्रत्येकाचं स्वप्न वेगळं आहे. मग ते घर मला कसं हवं आहे आणि ते व्हिज्युअल कसं करायचं, आणि मग व्हिज्युअलायझेशन मध्ये काय ना, एक ताकद आहे आपली ऍक्शन घेण्याची. व्हिज्युअलायझेशन मध्ये आहे ना, खूप पॉवर आहे तुम्हाला पुढे नेण्याची, आणि त्या पॉवरचा आपल्याला आजच्या सेशन मध्ये वापर कसा करायचा हे शिकून घ्यायचा आहे. मग आजच्या टेक्निकचा वापर आपण केल्यामुळे ही ऊर्जा आपल्याला कशी मिळणार ना, आपल्यालाही कळणार नाही. अशी मिळून जाईल ना. कसं अगोदर मिळाली आहे त्या, मला काय हवं आहे, जसं मला घर हवं आहे, जसं मला घर हवं आहे, तर मला काय करावं लागेल, मला अगोदर घर कुठं हवं आहे त्याचं प्लॅन तयार करावं लागेल. कसं हवं आहे, केव्हा हवं आहे, कुठला रंग हवा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतील. येस. हम्म. जसं लेखिकांनी येथे सांगितलेलं आहे, की मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीमधून तुमची इच्छापूर्ती होण्याच्या आधी लगेचच तुम्ही मनात ती इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करा. तुम्हाला इच्छित गोष्ट मिळाली आहे असं समजा, तुमचं काम पूर्ण झालं आहे, आणि ती प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवली, तर जादुई ऊर्जेनी ही तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्हाला ती कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही, आणि त्याचा शोध घेणं हे तुमचं काम सुद्धा नाही. गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता, पण हे कसं घडतं याचा शोध घ्यायला आपण जातो का? नाही. ओके. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला जमिनीवर भक्कमपणे उभं ठेवतो, यावर आपला विश्वास कायम असतो. याप्रमाणे जगाचा नियम हा आहे, की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्यासाठी तुम्ही कृतज्ञ असावे, त्यावर तुमचा पूर्ण विश्वास असावा. ती गोष्ट तुमच्याकडे ऊर्जेने चालत येणार आहे. ओके. आज सेशनच्या अगोदरच आपलं बोलणं झालं, की तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये काय हवं आहे याबद्दल स्पष्टता करा. काय हवं काय आहे मला? मला जे हवं आहे त्याची माझी अगोदरच निवड असावी, आणि मग यामध्ये आपल्याला पैसा, आरोग्य, घर, नातेसंबंध या क्षेत्रामध्ये आपण काही इच्छा निवडू शकतो. आपल्याला निवडायचं आहे, आणि मग निवडून माझ्या इच्छा विश विश लिस्ट ज्या प्रकारे आपण रेकीमध्ये करतो आणि सेम ती व्हिज्युअल करतो, त्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात पहिले
मला काय हवं आहे, पहिल्या 10 गोष्टी आपल्या आयुष्यातल्या आपण निवडूया आजच्या सेशन मध्ये. ओके. बघा, आपल्याला काय करायचं आहे, काय हवं आहे तुम्हाला घर. मी ना तुम्हाला मी घराच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगते. लेखिकांनी जे सांगितलं आहे त्यापेक्षा अधिक चांगलं. पण समजा आता तुम्ही तुमचं काय करायचंय, मला घर हवं आहे. कोणाकोणाला घर करायचं आहे नवीन, हात वर करा. हा. ओके. हा. काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपले प्रश्न आहेत. कोणाला नोकरी हवी आहे, आहे ना, अधिक काय, कोणाला आरोग्य संपन्नता हवी आहे, कोणाला काय काय हवं, जरा विश लिस्ट मध्ये सांगा बरं. मग मी तुम्हाला इथं लिस्ट चॅट बॉक्स मध्ये सांगा, मग मी त्यानुसार तुम्हाला माझ्या पद्धतीने बाबा थोड्या छोट्या मोठ्या आयडिया क्रिएट करून देते. ओके. मी कोण तुम्हाला जास्त काही सांगणार आहे, ते ब्रह्मांड तुम्हाला प्रत्येकाला नक्कीच सांगणारच आहे, तेवढं तुम्हाला इंट्युशन पॉवर देणारच आहे. पण तुम्हाला जर कुठं क्लिअर नसेल ना, तर मग मला इथं विश लिस्ट मध्ये टाका. ओके. हा. आणि ग्रुपलाच टाका डायरेक्ट, जेणेकरून काय होईल की सगळ्यांना समजेल. बघा, बघा, आपल्याला आपलं शांत बसायचं आहे, आपली लिस्ट बघायची आहे. बघा, तुम्हाला मला घर हवं आहे. ओके. मला घर हवं आहे. मी कल्पना अशी करेल की हो, माझं घर अगोदरच तयार झालंय. मग हे अगोदरच तयार व्हायच्या अगोदर घर बांधायला असं असते का, घर हवंय म्हणता बरोबर घर होत असते का कधी? त्यासाठी अगोदर जागा हवी असते, त्यासाठी अगोदर पैसा हवा आहे, बरोबर की नाही? हा. मग पूर्ण स्वप्न बघणं म्हणजे काय, शांत बसा. बघा, मी तुमच्याकडून एक गोष्ट ना करून घेते, करून घेऊ तुम्हाला ते छान व्हिज्युअल, एक व्हिज्युअलायझेशन. अरे बापरे, मुंबईमध्ये नवं घर हवं आहे. ओके, 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 ओके. चला, तर मग आपण व्हिज्युअल करून बघूया कसं करायचं आहे. हं? हं. कसं करायचं आहे, चलो बैठ. शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. येणाऱ्या श्वासासोबत माझ्यामध्ये चैतन्य निर्माण होत आहे. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. चला, माझी सगळ्यात मोठी इच्छा काय आहे, मला घर हवं आहे, बरोबर. मला घर हवं आहे आणि या घरासाठी सगळ्यात पहिले गरज काय आहे, पैशांची. ओके. हा. चला, आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण बघायचं आहे. माझं घर मला घ्यायचं आहे, कुठल्या एरियामध्ये घ्यायचं आहे ते मी सिलेक्ट केलं आहे. मला कोठे घर हवं आहे आणि या घरासाठी हवी असलेली संपत्ती, हवा असलेला पैसा माझ्याकडे उपलब्ध आहे. याकरिता खूप खूप धन्यवाद. हा पैसा माझ्याकडे येत आहे, याकरिता खूप खूप धन्यवाद. जर कोणाला लोन घ्यायचं असेल तर ते लोन पास झालेलं आहे, हे सुद्धा व्हिज्युअल करा. मी माझी योग्य गुंतवणूक करत आहे. मी हवं त्या जागेवर घर विकत घेत आहे. जे लोक फ्लॅट सिस्टम मध्ये घेतात त्यांच्यासाठी फ्लॅट, आणि ज्यांना स्वतः जागा विकत घ्यायची आहे, मला योग्य जागा मिळालेली आहे. बघा, कुठल्या एरियामध्ये हवा आहे, कुठं तुम्ही जागा घेतली आहे, आणि आता माझ्या घराचं बांधकाम सुरू झालेलं आहे. माझं घराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. ज्यांना फ्लॅट सिस्टम मध्ये हवा आहे त्यांना हवा त्या ठिकाणी हवा तसा फ्लॅट मिळालेला आहे. करा एंट्री त्या फ्लॅटमध्ये. रंग बघा घराचा सुद्धा, आता मी घर हा शब्द वापरणार आहे. बघा, कुठला एरिया आहे तो कन्फर्म होता, जागा कन्फर्म होती, तुमचं कशा प्रकारे तुम्हाला घर हवं आहे, घराची डिझाईन तुम्ही बघा. तुम्हाला
इंटिरियर डेकोर कसं करायचं आहे ते बघा. कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या हॉलची, किचनची आणि तुमच्या घराचं स्वप्न असलेलं कसं आहे. मोठं घर असेल तर त्याला 3D बघा कशी हवी आहे. बंगलो असेल तर बघा कसा हवा आहे, आता तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुमचं घर पूर्ण आहे. तुम्ही त्या घरामध्ये प्रवेश करा. बघा ती किचन ज्यामध्ये तुम्हाला हवं तसं सेटिंग केलेलं आहे. पुढे चला. तुम्हाला ज्या ठिकाणी जसं हवं आहे तसं ते मंदिर सुद्धा, तेथे तुम्ही पूजा करत आहात त्या ब्रह्मांडाचे, त्या भगवंताचे. तुम्ही ज्या ऊर्जेला मानता त्यांचं नमन करा, दर्शन घ्या, कृतज्ञता व्यक्त करा, थँक्यू म्हणा. ओके. तुमच्या घरात आणखी तुम्हाला स्पेशल काय हवं आहे. थँक्यू म्हणा. तुमच्या घरामध्ये कुठली फ्रेम लावायची आहे. तुमच्या परिवाराचा फोटो सुद्धा बघा. छान छान छान. तुमच्या घराची तुम्ही वास्तुशांती करत आहात का. तो प्रोग्राम तुम्ही डोळ्यासमोर आणू शकता. थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा. बघा किती सगळ्या गोष्टी आहेत ना. खूप छान, खूप छान, खूप छान. पाहुणे बघा. थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा ब्रह्मांडाला. थँक्यू म्हणा. आणि आनंद व्यक्त करा. आनंद व्यक्त करा. ज्या किचन मध्ये तुमचा वावर होणार आहे त्या किचन मध्ये स्वतःचं अस्तित्व अनुभव करा. त्या किचन मध्ये तुम्ही स्वतःचं अस्तित्व अनुभव करा. त्या भावना जगा. ते दृश्य पूर्णपणे बघा. तो आनंद घ्या. अनुभव करा तो आनंद. तो आनंद अनुभव करा. अनुभव करा. आणि त्या ब्रह्मांडाचे मनापासून धन्यवाद म्हणा की की माझं घर मला मिळालं आहे. माझं स्वप्न साकार झालेलं आहे. याकरिता मी कोटी कोटी धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. या ब्रह्मांडाच्या प्रेमावर, या ब्रह्मांडाच्या कृपेवर आणि वेळेवर मी विश्वास ठेवत आहे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 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 खूप धन्यवाद. थँक्यू. हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. बघा, अडचणी असूनही आभारी राहणं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास टिकवणं आहे. अहंकार म्हणते जेव्हा सगळं नीट होईल तेव्हा मी शांत बसेल, आणि आत्मा म्हणतो मी शांत बसेल तेव्हा सगळं काही नीट होणार आहे. दोन गोष्टीतला फरक समजला. अहंकार आपलाच म्हणतो की मी सगळं काही माझं बरोबर झालं ना की माझ्या जीवाची शांती आहे बाबा. हे भेटलं की शांती, ते भेटलं की शांती. पण आत्मा काय म्हणतो. आत्मा म्हणतो मी शांत बसतो तेव्हा सगळं काही नीट होतं. या दोन्ही गोष्टीमधला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि बघा, आपल्याला या ब्रह्मांडाकडून घ्यायचं आहे, घ्यायचं आहे, घ्यायचं आहे. आपले सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. बघा बरं, आपल्याला सेम असंच करायचं आहे. आता आपल्याला आज काय करायचं आहे. सेम जसं आता तुम्ही तुमचे प्रसंग निवडा. कोणाला परीक्षेमध्ये चांगले गुण हवे आहेत त्यांनी लिहा.
लिस्ट करायची आहे काय? मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे आता मला हवं तिथे ऍडमिशन मिळू शकत आहे. ओके, मला माझं स्वप्न पूर्ण होत आहे. त्याकरिता मी आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. कोणाला बेबी हवा आहे त्यांनी, हो, बेबी हवा आहे, मी सांगितलं तसंच व्हिज्युअलायझेशन करायचं. बाळ अगदी मांडीवर आहे, खेळवतो आहे, जोजवतो आहे, ते घराचं आनंदी वातावरण अनुभवायचं आणि एक वाक्य लिहून ठेवायचं आहे की आम्हाला बाळ झालं, या आनंदाच्या बातमीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. होईल ना बाळ, काळजी करू नका. ओके. आणि सेम स्वप्नातलं घर, आपल्याला हव्या असलेल्या बारीक सारीक गोष्टी सहित आपण आभारी माना. वैद्यकीय तपासण्या काही आलेल्या असू देत, आरोग्यासाठी तुम्ही आभारी माना, आभार व्यक्त करा. बघा, आरोग्य संपन्नतेकडे तुमचं पाऊल उचलल्या जाणार आहे. ओ, कोणाला तरी ना याला जायचं आहे, वर टूरला जायचं आहे. हो ना? हा, ज्यांना जायचं आहे ना, ज्यांना जगभर फिरायचं आहे, त्यांनी लिहा की माझ्या जगभराच्या प्रवासासाठी किंवा माझ्या वर्ल्ड टूर साठी, किंवा तुम्हाला ज्या देशामध्ये जायचं आहे तेथे जेथे काही तुमची इच्छा असेल. हो, मला तर इच्छा होती बाबा शिर्डीला जायचं, माझी बघा छोट्या छोट्या इच्छा ती पूर्ण झाली. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. नक्कीच ऊर्जा जिथून जिथून ग्रहण करता येते, ऊर्जा घेण्यासाठी हे ब्रह्मांड मला, त्या गोष्टी दाखवण्यासाठी ब्रह्मांड मला अनेक ठिकाणी नेणार आहे, हा माझा विश्वास आहे. विश लिस्ट तुम्हाला काय लिहायची आहे ते लिहा तुम्ही. मात्र तुम्हाला लिहायचं आहे की मला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हवे तेवढे पैसे माझ्याकडे आलेत, मी फिरून आलोत, याकरिता खूप खूप धन्यवाद. बघा, तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, अगोदरच धन्यवाद व्यक्त करा की माझ्या व्यवसायामध्ये वाढ झाली आहे, याकरिता खूप खूप धन्यवाद. तुमचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे असं लिहा, आणि तो झाला आहे याकरिता खूप खूप धन्यवाद. खूप महत्वाचं सेशन आहे आजचं. हम्म, तेच तेच. तुम्हाला जे हवं आहे, जे तुम्ही मागणार ते तुम्हाला मिळणार. हो, योग्य जोडीदार. मला मिळालेल्या योग्य जोडीदाराबद्दल मी आभारी आहे, खूप आभारी आहे. ओके, लग्न ज्यांचे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी. हं. हे विश आहे ना, आपण विश लिस्ट लिहितोय ना, की नाही? विश लिस्ट लिहितोय ना आपण. आपल्या विश पूर्ण होत आहेत, त्याकरिता आपण आभारी आहे. माझा आवाज गेला होता ना थोडासा. हा, नेटवर्क, पाऊस पडतोय त्यामुळे कदाचित नेटवर्क थोडस येणं जाणं करत आहे. हा, तर आपल्याला जे काही मिळालं आहे याकरता खूप खूप धन्यवाद. बघा, कृतज्ञतेवरची आपली काय म्हणूया, आपला विश्वास ढळू नये. ओके, आपल्याला अगदी मनापासून जो आभाराचा भाव आपण स्वतःमध्ये निर्माण केलेला आहे, त्यावर आपण पूर्णपणे स्थिर राहावं. ओके, नक्कीच नक्कीच स्थिर राहावं. ती वस्तू, ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्या मनामध्ये काय भाव होते हे आपल्याला कायम लक्षात घ्यायचं आहे, यावर आपल्याला ठाम राहायचं आहे. जसं आपण म्हणूया, कृतज्ञतेवरची तुमची एकाग्रता ढळू नये आणि शब्दांच्या फापट पसरायला प्रतिबंध घालावा. म्हणजे काय, तर कमी शब्दामध्ये प्रॉपर अशी अफर्मेशन्स आपल्या असाव्या. ओके, आपल्याला लिहायचं आहे, आपल्याला व्हिज्युअलायझेशन पूर्ण करायचं आहे, पण लिहायचं आहे की मला स्वप्नातील घर, माझ्या स्वप्नामधील घर मला मिळालं, याकरिता खूप खूप धन्यवाद. कळलं? कमी शब्दांमध्ये जास्त मोठी अफर्मेशन आपल्याला लिहायची आहे, ती शक्तिशाली लिहायची, एवढं लक्षात घ्या. ओके. जसं बघा, आता इथं म्हटलं आहे की बाळ,
आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. येथे यांनी असं म्हटलं आहे 3 वेळा का, जसं बेबी जन्माला यायचं अगोदर पुरुष, स्त्री आणि बेबी एक सोल हे हवे असते. म्हणजे काय बघा, यांचं असं म्हणणं आहे 3 वेळा आपल्याला आभारी आहे का म्हणायचं आहे. आणि ती 3च वेळा काय आहे, तर विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला 3 संख्येचा नियम लागू आहे. माइंड, बॉडी आणि सोर्स, जे मी म्हणत असते नेहमी. म्हणून 3 वेळा आभारी आहे हा शब्द उच्चारायलाच हवा. ओके. हा. चला आता आपल्याला काय काय हवं आहे हे लिहा. आणि यस, त्या प्रत्येक प्रसंगाला जादुई ऊर्जेने छान असं भिजवून टाका. आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर, जसं आता मी म्हटलं आहे की घरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, तुमच्या स्वप्नातील घरामध्ये आहे ना. हा. आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे, तो आनंद व्यक्त करा. आणि येस, तो आनंदच तुम्हाला करायचा आहे. आणि काय वाटते हा भाव आपल्याला स्वतःला सगळ्यांनी अनुभव करायचा आहे. ओके, आपल्याला अनुभव करायचा आहे. बघा आता तुमच्या काय विश आहेत, तर आज 10 विश तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके. हा. काही लोक असे आहेत की त्यांना ना व्हिज्युअलायझेशनसाठी चित्रांची गरज असते, तर तुम्ही बोर्ड पण तयार करू शकता. व्हिज्युअलायझेशन बोर्ड म्हणतात त्याला. ओके. त्यावर चित्र लिहा. घराचं चित्र काढा, तुम्हाला कसं हवं आहे. नोकरीचं चित्र काढा. तुम्हाला काय हवं आहे, काय हवं आहे अधिक. आरोग्य संपन्न. आता तुम्ही आरोग्य संपन्न असल्यानंतर तुम्ही कसे असाल, तो सुद्धा तुम्ही एखादा फोटो लावू शकता स्वतःचा, किंवा ते लिहून ठेवा. काहीही करू शकता. जादूचा फलक सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तुमच्या इच्छांची चित्र तिथे लावू शकता. आणि तुमच्या इच्छांशी संबंधित चित्र तुम्ही जमा करा आणि लावा, असंही होऊ शकते. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे म्हणा. अशा प्रकारे. ओके. तुम्ही लिस्ट लिहा. तुम्ही विश काय म्हणूया आपण याला, पोस्टर तयार करा व्हिज्युअल करण्यासाठी. ग्रँड मास्टर्स किंवा रेकी हिलर्स आपण विश बॉक्स तयार करत असतो, माहिती आहे ना तुम्हाला. हा. यस, त्या विश बॉक्स मध्ये तुमच्या ह्या विश टाकून याला रोज आपण मेडिटेशनच्या वेळी ज्या प्रकारे ऊर्जा देतो, पुन्हा याला नव्याने सुरुवात करा. आणि आता त्या ऊर्जा जसं आपण म्हणत असतो पूर्ण होत आहे, सेम तेच प्रकरण आहे आज. सेम तेच प्रकरण असं म्हणू शकतो आपण. तर त्या पद्धतीने आपण सांगतो, त्याच पद्धतीनं तुम्ही करा. बघा, त्या विश तुमच्या अनेकांच्या अनेक विश पूर्ण झालेल्या आहेत, तुमच्या पण होणार. आणि आपण आपल्याजवळ तर अनुभवांचा खजिनाच आहे, किती विश पूर्ण झाल्या तर. ओके. तर बघा, असं हे सेशन आज आपल्याला कशी आपली जादूची कृती आहे, आपल्या वरदानांची मोजदाद करायची आहे. 10 वरदानांची यादी तयार करायची आहे. वरदानाबद्दल आपल्याला कृतज्ञ राहायचं आहे. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. पुन्हा आपल्याला स्पेशल एक लिस्ट तयार करायची आहे की सर्वात महत्वाच्या 10 इच्छा माझ्या काय आहेत, याची यादी करायची आहे. ही प्रत्येक इच्छा अगोदरच पूर्ण झालेली आहे असं समजून. म्हणजे बघा, पहिले मला काय मिळालं आहे याकरता धन्यवाद. त्यानंतर 10 गोष्टी अशा लिहायच्या की मला काय हवं आहे. ओके. आणि ते मला मिळालेलं आहे याकरता खूप खूप धन्यवाद. म्हणजे मिळायच्या अगोदर योग्य जोडीदार असू देत, नोकरी असू दे, कॉलेज आपल्याला शाळांमधील मार्क्स असू दे, जे मला हवं आहे ते मला मिळालेलं आहे याकरता खूप धन्यवाद. ओके. आपल्याला पूर्ण करायचं आहे. यानंतर आपली कल्पनाशक्ती वापरून त्या 10 इच्छा अगोदरच पूर्ण झालेल्या आहेत. ओके. मग आपल्याला बघायचं आहे की हे पूर्ण झाल्यानंतर आपण कसं वागलं, कशा आपल्या भावना होत्या, तो आनंद कसा आपण व्यक्त केला, हे पूर्ण आपल्याला व्हिज्युअल करायचं आहे, कल्पनेत करायचं आहे. आणि मग पण आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट झाल्यानंतर तुम्ही काय केलं, जसं आता मी म्हटलं की घर झालंय, तुम्ही घरामध्ये पाऊल ठेवा. ओके. मी असं म्हटलं की तुम्ही पूजा करत आहात, करणार ना आपण सगळं महिला मंडळ स्वतःचं घर झाल्यानंतर. एवढंच नाही तर मी काय म्हटलं की ते घराची वास्तुशांती तुम्ही करणार. हो ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिज्युअल केल्या की मी त्या घरात कशी असणार आहे, कसं आमचं असेल, काय सगळ्या गोष्टी. तर हे व्हिज्युअलायझेशन तुमचं पूर्ण होण्याची, हो, ती क्षमता तुमच्यामध्ये येणार. तुमचं घर तुम्हाला हवं आहे, ते घर तुम्हाला कसं हवं आहे हे सुद्धा कसं तुमचं होणार, नक्कीच होणार. मार्ग तुमचे मोकळे होणार. बघा, त्या कल्पनाशक्तीला खूप खूप
त्यामध्ये पॉवर आहे. या पॉवरचा आपल्याला उपयोग करायचा आहे. मला माहिती आहे की थोडीशी प्रवासाची खूप झोप होती थोडी. मला बऱ्याच गोष्टीमध्ये आज थोड्याशा अशा झाल्या. तर आपण सगळेजण समजून घेणार. शेवटी शरीर आहे, थोड्याशा आरामाची पण गरज असते की नाही? असणारच, असायलाच हवी. आपल्या शरीरावर आपलं प्रेम असायलाच हवं. सेल्फ लव्ह म्हणतात त्याला. त्याची काळजी घेणं पण प्रत्येकाचीच गरज आहे. पण आजचं सेशन घेणं पण तेवढ्याच गरजेचं होतं. कारण या आध्यात्मिक दृष्टिकोनातून, तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. आपल्या आपल्या स्वप्नांची पूर्ती करायची आहे. या सृष्टीवर विश्वास आहे हे सांगायचं आणि हक्काने मागून घ्यायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, त्या ब्रह्मांड आपलं मायबाप आहेत. आपल्या आई वडिलांना आपण जसं हक्काने मागतो ना, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला हक्काने सगळ्या गोष्टी मागण्याचा अधिकार असतो. फक्त ती कृतज्ञता अगोदर असायला हवी. कृतज्ञता नाही तर मग काहीही तुम्हाला मिळणार नाही. म्हणून म्हटलंय की स्वप्न बघा, कृती करा आणि जादुई ऊर्जेनी ती सत्यात उतरवा. ब्रह्मांड आपल्या प्रत्येक सर्व इच्छा, सर्व सर्व इच्छा ऐकत असते. फक्त आपण त्यांच्यावर प्रेमाने आणि कृतज्ञतेने विश्वास ठेवावा लागतो. असं पण नाही करावं लागत आपल्याला की अगोदर विश केली आणि होईल की नाही गड्या, एवढं मोठं घर लिहिलं गड्या, आता आपण होईल की नाही, होईल की नाही. नाही बरं का, लिहिलं आहे ना, ते ब्रह्मांड माझ्यासाठी मार्ग मोकळा करणार आहे हे तुम्हाला लिहायचंच आहे. ओके. हा, मग तेवढा विश्वास राहील. तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, तुमच्या नात्यांसाठी केवढं केवढं तुम्ही लिहू शकता. बस तुमच्या इच्छांना मी आवर्जून सांगेल की तुम्ही रेकी एनर्जी सुद्धा द्या. म्हणजेच काय तर प्रकाश, प्रेम आणि शक्तीचा त्यावर अधिक अधिक वर्षाव करा. तुमचे चक्र बॅलन्स करा. तुमचं आयुष्य छान सुंदर करा. आता मी अनुभव विचारते आहे, मागच्या आपल्या सेशनचा कोणी काय कृती केली आणि तुम्हाला काय वाटते? आज मला कोण शेअर करते? हात वर करा. कोण असं आहे की ते नियमित कृती करत आहेत? सेशन घेऊन काहीच फायदा नाही माझा. मग असा हात कोणाचाच येत नाही स्वतः. तर जादूचे सेशन करत आहे तेव्हापासूनचा एक अनुभव कोणालाही सांगायचा. हात वर करा. माझ्या निकटे दादांनी माईक सुरू केला, 1 मिनिटामध्ये चला बोला. माईक सुरू करा. त्यांनी व्हिडिओ सुरू केला म्हणजे मला सांगायचं आहे. अशी सांकेतिक भाषा आहे आमची. हो ना? हा, गिरीश सर, तुम्हाला माझा आवाज येतोय? माझ्याकडेच नेटवर्क नाहीये. हॅटलेटाचं 1 सेकंद. मॅडम त्या दिवशी सांगितलं होतं तर परत म्हणजे अजून नवीन काय अजून हे हा, मग तुम्ही कृतज्ञताबद्दल त्या दिवशी सांगितलं. हा मध्ये मध्ये त्यांना फोन आता तुम्ही सांगितलं तर घर नाही आणि फॉरेनची टूर हा, मिसेस मिळवते म्हणजे बायको आहे मिळवते, फॉरेनची टूर. त्यासाठी हा, मात्र मी प्रयत्न करणार आहे. ओके. हा, तुम्हाला ते लिहायचं आहे त्यासाठी फॉरेन प्रयत्न टूर. करणार. हम्म. हा हा. सॉरी. ते आणि मुलाच्या लग्नाच्या बाबतीत. पूर्ण झाली आहे. है ना? मुलाच्या लग्नाच्या बाबतीतली विश पूर्ण होत आहे. सॉरी दादा, मध्ये मध्ये तुम्हाला कट व्हावं लागलं कारण मलाच कळत नव्हतं मी बोलते की तुम्ही बोलते. मात्र मला भाव समजला. हा, हम्म. मध्ये मध्ये मला फोन येत होता, काय हरकत नाही. ओके. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. लिहित असता तुम्ही मागच्या 2-3 दिवसामध्ये कृतज्ञतेचा वापर केला? कोणाला थँक्यू वगैरे म्हटलं? सगळ्यांना विचारते मी. त्याच्यानंतर नाही म्हणजे सोमवारी नाही. कोणालाच थँक्यू म्हणत नाही गिरीश दादा तुम्ही? बनतो ना, म्हणतो पण. हा त्या मागे म्हणजे रिक्षावाल्याला म्हणून झालं होतं आणि का त्याने मला दर पावसाळा होता मध्ये त्याने मला माया म्हणजे घरी जवळ असलं तरी सुद्धा त्याने मला घरपर्यंत आणून सोडलं. आणि पुढे मायाबरोबर दुसऱ्या माणसं पण बसली होती, त्यांना दुसरीकडे जायचं होतं, तर त्यांनाही छान. माझ्यासोबत घेऊन त्यांना हो, दुसरीकडे तो नक्कीच. तुम्ही नेऊन तो दिला अनुभव त्या शेअर दिवशी. केला होता त्या दिवशी, हो बरोबर. अधिक कोणाला काही बोलायचं आहे? हात वर हो करा. हा, भूषण सर, आज तुमचा रविवार आहे. हा, तुम्ही कृतज्ञतेचा वापर करत आहात का? आणि काय वाटतंय तुम्हाला? माईक सुरू करा.
कृतज्ञता भाव चालूच आहे मॅडम, कंटिन्यू. जिथपासून रेकी जॉईन केली तर त्या डेट पासून इच नक्कीच. अँड एव्हरी डे, सकाळी अच्छा. उठल्यापासून. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, पॉझिटिव्हनेस आहे, आणि माइंड शांत आहे. रायटिंग होत नाही तेवढं माझा, कारण ड्युटी टायमिंग सकाळी 8 ते 11 असतो, त्यामुळे रायटिंग होत नाही. पण मोबाईलवरती मी मनामधून सगळ्यांना जे ग्रॅटिट्यूड द्यायचे आहेत ते ग्रॅटिट्यूड देतो कंटिन्यू. आणि रेकीचं जिथे वापर होईल तिथे मॅक्झिमम करतो. खूप. काय म्हणूया, तुम्ही जसे अनुभव शेअर करायला लागल्या, तुम्ही जणू त्या ब्रह्मांडाच्या रंगामध्ये न्हाऊन निघालात असं तुमची स्क्रीन झाली. दिसते का सगळ्यांची दादांना? अगोदर नव्हते, आता जस्ट आता आली आहे ती स्क्रीन. बघा, एक सेकंद. आहे ना, आपोआपच आली आहे ती. खूप छान, खूप छान, खूप छान, मस्त. अधिक कोण करते आहे रेकीचे याचा उपयोग? असा हात करा बाबा, नाहीतर मी सेशन थांबवते. असा हात जो करेल. ओके. चला, तुम्ही काही हात वर करत नाही, त्यामुळे आता मी काही शेअरिंग घेणार नाही. आता मी करते आत्मा नमस्ते. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांना. खूप खूप धन्यवाद. मला असं वाटलं होतं प्रत्येकाने, मॅडम मी कृतज्ञतेच्या भावामध्ये आले तेव्हापासून मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय, मला अशा एंजल्स दिसत आहेत, मला हे दिसतंय, असे अनेक सारे अनुभव तुमच्याकडे असतील. पण तुम्ही मात्र कुठेतरी शेअर करायला मागे सरकत आहे. मला नाही माहिती का, पण कुठेतरी काहीतरी कमी पडते काय, मला नाही कळत आहे. अरे अक्षरशः जसं आपण थँक्यूच्या भावामध्ये येतो, ते फुलपाखरं आपल्या आजूबाजूला आपल्याला छान दिसायला लागतात. मी जे काम करायला लागेल ते अधिक अधिक पुढे पुढे जायला लागतं. मी इतरांना एक मदत करायला लागते, मला भरभरून तो मदतीचा ओघ माझ्याकडे यायला लागतो. मी एक इच्छा व्यक्त करायला जाते, मला माझ्याकडे अगोदरच ते 20च्या अगोदरच सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. म्हणजे माझ्या मनात तो फक्त विचारच यायचा, अरे यायच्या अगोदरच सगळ्या गोष्टी कशा काय त्याच पद्धतीनं होत आहेत. हं. अगदी इथे ब्रह्मांड तुम्हाला सोबत देतं. आता तुम्हाला गंमत सांगते, कालची कालची गंमत, परवाची गंमत सांगते. सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला गावाला जायचं होतं आणि बाहेरगावी जायचं असल्यामुळे बाहेरगावी जायचं होतं आणि त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रवास करायचा होता आणि केवढा सुरू होता परवाला. त्या अगोदर 28, 27, 26 तारखेला केवढा पाऊस सुरू होता. आणि घराच्या बाहेर निघायच्या अगोदर सूर्यप्रकाश, छान रात्रभर पाऊस होता, पण सकाळी मस्त त्या ब्रह्मांडाने सोबत दिली. कुठंच काहीच पाऊस नाही, काही नाही, काही नाही. परतीच्या प्रवासाला लागलो, थोडासा असा शेवटी शेवटी पाऊस लागला. तोपर्यंत पाऊस नाही. काय म्हणसाल तुम्ही, ब्रह्मांडीय ऊर्जेला किती भरभरून मिळतं. भरभरून भरभरून फक्त आणि फक्त ऊर्जा देतच राहते. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही, म्हणजे ना माहितीये का, जसं आपण ऊर्जेसोबत जुडतो तसं काय होते की तुम्हाला इच्छाही व्यक्त करावी नाही लागत, त्या अगोदरच सगळं काही तुमच्यासाठी योग्य पद्धतीने मिळतं. कोण देतं? ब्रह्मांड देतं. का? तर अगोदरच तुम्ही तेथे कृतज्ञ आहात. हा ना. हा, सगळ्याच गोष्टी खूप छान. नक्कीच तुम्हाला एक नाही, तुम्ही प्रत्येक जण अर्धा अर्धा तास घेणार बोलायला, मला पूर्ण विश्वास आहे. वेट अँड वॉच. एकाने सांगितलं की मग बाकी सगळ्यांना हो. बोला गिरीश दादानी, आता परत बोलायचंय गिरीश दादाला. नाही, आता तुम्ही ते बंगला पण कोणाला घर पाहिलं असेल तर कसं पाहिलं, तर ते माझ्या मनामध्ये मी जेव्हा जसं म्हणजे आग्नेय दिशेला हे म्हणजे स्वयंपाकघर पाहिजे तर आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असू दे, ईशान्य दिशेला ग्रह आपलं घरचं मंदिर असू दे व्यवस्थित चांगलं सजवलेलं, म्हणजे असं चांगला देवारा घेतलेला आहे, देव बसलेले आहेत असं. जिकडे मुलांचा अभ्यासाची जागा आहे ती अभ्यासाची जागा व्यवस्थित असू दे, म्हणजे असं मनातल्या मनात. आणि म्हणजे नातेवाईकांची पण येरदार येऊन दे, म्हणजे जेवढे माणसं जास्तीवर येतील सगळ्यांचं कृतज्ञता आणि सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित हँडल करून समाधान वाटेल असं घर असू द्या, म्हणजे असं मनात फार विचार आले होते तसे.
खूप छान. माणसांची वर्दळ चालू आहे, येस. उतरत्याल हे असं म्हणजे मनातल्या मनात असं डोळे बंद करून गेले तर तेव्हा असा विचार खूप गार्डन आहे, सुंदर. झाडं फुलं व्यवस्थित आहे, असं छान. व्यवस्थित म्हणजे असं वाटलं. मस्त. खूप छान, खूप छान, खूप सुंदर. असं व्हिज्युअल करा. नक्कीच दादा होणार. वाट बघा. होईल, होईल, होईल. मी ना तुम्हाला विचारते की मागच्या 15 दिवस आता जवळ-जवळ आपण कृतज्ञतेसोबत आहे. तर 15 दिवसामधलं तुम्हाला कोणाला काही शेअर करायचा का एखादा छान प्रसंग? तर नक्कीच करा. हात वर करा. 15 दिवसातला छानसा प्रसंग अलकाला शेअर करायचा आहे. बोला अलका, माईक सुरू करा. आत्मा नमस्ते सर्वांना. अ, माझी बहीण आहे, आत्ते बहीण. तिला रक्ताची खूप आवश्यकता होती मॅम. आणि मी अगोदर आहे ना ब्रह्मांडाला आत्मा नमस्ते केला आणि ब्रह्मांडाला प्रार्थना केली की मला माझ्या बहिणीला रक्ताची बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती आणि ते कोणीतरी पूर्ण केले पाहिजे. माझं जर मी होमगार्डमध्ये आहे तर त्या ग्रुपला मी मेसेज टाकला आणि मॅम 1 तासामध्येच मला आहे ना समोरच्यांनी मेसेज केला मावशींनी का माझा मुलगा देण्यास तयार आहे आणि ते मला 5 वाजेला तो दादा आला ड्युटीवरने एसएमबीटीचा दादा ड्युटीला आहे. त्या मावशीचा मुलगा त्या मावशीच्या मुलाने ते रक्ताची ए पॉझिटिव्हची पिशवी आहे रक्तपेढीवाल्याने बी पॉझिटिव्ह रिप्लेसमेंट मला बी पॉझिटिव्ह म्हणून दिली आणि ती माझी बहिणीला दिल्या गेली. त्याबद्दल मी ब्रह्मांडाचे खूप खूप कृतज्ञ आहे. धन्यवाद, आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप 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 छान, खूप छान. मी कुठेतरी एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली आणि म्हणजे त्यांच्यासाठी हां. आता बोला. तुमची रेंज गेली होती. बोला, बोला. हां. खूप छान. आणि ती रक्ताची पिशवी मिळाली मॅम. पण मग माझी बहीण मॅम 4 दिवसापूर्वीच ऑफ झाली ती. पण मग ज्यावेळेस रक्त चढवलं त्यावेळेस तिला बरं वाटलं होतं. ज्यावेळेस अपरेची दिली होती मॅम त्यावेळेस म्हणजे चांगलं वाटलं. पण मग ती लास्ट स्टेजला होती मॅम. ऑफ झाली ती 4 दिवस. हरकत नाही. हे बघा, पण मग जन्म महत्वाचं आपण बदलले. ज्यावेळेस ऊर्जा दिली होती जन्माला आले ते जाणारच विधी लिखित आहे ते तर नाही. पण मग ज्यावेळेस आपल्याला तिला आवश्यकता होती त्या गोष्टी आपल्याकडनं ब्रह्मांडाने तिला आपल्याकडनं दिल्या गेल्या. ते महत्वाचं आणि त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. येस. खूप धन्यवाद. थँक यू युनिव्हर्स. थँक यू, थँक यू, थँक यू. मी मागलं आणि युनिव्हर्सने आत्मा मला नमस्ते मदत केली. सर्वांना. त्याकरता हो खूप मॅम. धन्यवाद. बहुत बढिया. खूप छान, खूप छान. आभारी तर आहे, आभारी नक्कीच आहे, करा. आभारी आहे. सगळ्यांनी आता कृतज्ञतेचा उपयोग करा. कृतज्ञतेच्या भावामध्ये राहा. तुमच्या विश पूर्ण होतात. वेट करा, करा. ओके. बघा, काय आहे ना, कृतज्ञता जेव्हा येतं तेव्हा हार्ट चक्र ओपन होतं. आपली ती ऍक्शन घेण्याची तयारी होते. त्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतच आहोत. अधिक अधिक अनुभवणार. ओके. हा. चला आपण थांबूया आता. अधिक कोणाला शेअर करायचं असेल तर हातवर करा, नाहीतर सेशन थांबूया. ओके. पुष्पाताई, 1 मिनिट. हा. माईक सुरू करा. माझी इच्छा छोटी खूप मोठी आहे. मी ठरवलं होतं, आत्मनमस्ते मॅडम, की मी ठरवलं होतं की माझी तुमची भेट व्हावी आणि ती माझी झाली. खूप आनंद झाला मला. आणि आपण शाळेपर्यंत गेलो. तिथं मला तुम्हाला न्यायचं होतं पण इच्छा ती पूर्ण झाली आणि ती माझी आहे, ती माझीच राहणार. हे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे पुढे बी. तुमचे नक्कीच. पाय तिथे लागले हे कम्प्लीट होणार म्हणजे होणार. ते मी एक दिवस सांगणार तुम्हाला की माझं आहे ते मलाच मिळालं. येस. ब्रह्मांड ते पूर्ण करणार आहे. जे माझं आणि आहे ते तुमची माझंच भेट आहे. म्हणजे मला त्या ब्रह्मांडाने ही इच्छा पूर्ण केल्यानंतर मला एवढा आनंद झाला होता की मला ते कळतच नव्हतं त्या दिवशी की मला काय मिळालंय. सांगता येत नव्हतं कोणाला. खरंच खूपच आनंद झाला. थँक्यू. म्हणजे असं वाटत म्हणजे त्या दिवशी खूप भारावून गेली होती मी. म्हणजे वाटलं नव्हतं ते होईल पण ते झालं. मी 2 तास अगोदर जाऊन थांबली होती की तुम्हाला माझी हुकचूक नको व्हायला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते सर्वांना. लक्षात ठेवा, अगोदर कृतज्ञता आणि पूर्ण स्वप्न मला काय हवं आहे ते
ऍक्शन. आणि मग बघा ते ब्रह्मांड म्हणताय तथास्तु तथास्तु तथास्तु. भरभरून तुम्ही जे मागता ते भरभरून तुम्हाला देतं. फक्त गरज आहे कृतज्ञतेच्या ऊर्जेची. आणि मेडिटेशन पण करा, सगळ्यांनी मेडिटेशन पण करा. हम्म. मेडिटेशन करतो.